आजकालचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे लव्ह मॅरेज, प्रेमविवाह करायचा आहे. परंतु प्रत्येकाला याच्यात प्रेमविवाह करण्यामध्ये सक्सेस मिळतो का? प्रत्येकाला याच्यामध्ये पूर्व दिशा मिळते का? प्रत्येकाचा प्रेमविवाह सक्सेस होतो का? प्रेमविवाह कधी सक्सेस होतो मित्रांनो? जेव्हा दोन्ही पक्षांकडून, मुलाकडून आणि मुलीकडून, जेव्हा दोघांचंही प्रेम साक्षता एकत्र असेल, साक्षता सारखी असेल आणि पवित्र मन असेल, तेव्हा या गोष्टी होतात. परंतु बऱ्याचशा जणांच्या मनात शंका असते की आमच्या दोघांमध्ये कुणीतरी काहीतरी करतंय, काहीतरी उच्चाटन करतंय, काहीतरी प्रयोग करतं किंवा खाण्यात वगैरे काही घातलेलं आहे. तर मग याच्यावरती मार्ग जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी जर कोणाला वशीकरण, हिप्नोटायसिस, संमोहन अशा काही गोष्टी केलेल्या असतील तर त्याच्यावरती एक सेवा सांगत आहे. मित्रांनो, दुर्गाष्टमीच्या दिवशी माता भगवतीला 108 लवंगाची माळा करायची आहे. 108 लवंगा आपल्या घरात किंवा मंदिरात बसून विणायच्या आहे. त्या लवंगा विणत असताना ज्या व्यक्तीवरती तुम्हाला उच्चाटन किंवा वशीकरण केलेलं वाटतंय आणि ते तुम्हाला काढायचंय, त्या व्यक्तीचं नाव घेत राहायचं आणि दुर्गाय नमः, कालिकाय नमः, दुर्गाय नमः, कालिकाय नमः असं बनवून ती माळ विणायची. एक मातीचं भांडं म्हणजे मातीचं खापर घ्यायचं आहे. देवीच्या मंदिरात ती माळ दाखवून पायाला लावून परत आणायची आहे आणि 5 किलोमीटर अंतरच्या डिस्टन्सवरती त्या व्यक्तीचं घर 5 किलोमीटरच्या आत असलं पाहिजे. त्या ठिकाणी रात्रीच्या समय त्या भीमसेन कापराने ती माळ आपल्याला जाळून द्यायची. अशा 8 दुर्गाष्टम्या करायच्या आहे. हा कुठलाही वशीकरणाचा प्रयोग मी तुम्हाला देत नाहीये. एखाद्याला खरंच त्रास असेल आणि त्याच्यापासून जर सुटका हवी असेल तर हा एखाद्या व्यक्तीचा जीव देखील वाचवू शकतो हा उपाय. त्यामुळे हा उपाय अवश्य करा. आणि त्याच्यामध्ये तूप जे आहे, गाईचं तूप देखील आपल्याला टाकायचं आहे, गवऱ्या देखील टाकायचं आहे. ती लवंगाची माळ पूर्णतः भस्म झाली पाहिजे. आणि एखाद्याचं डिप्रेशन लेवल जर जास्त झालेलं आहे तर याच्यातून वाचण्यासाठी हा अतिशय उत्तम चांगला उपाय आहे. ती स्वतः देखील आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याची भस्म जी आहे ती भस्म आपण आपल्या कपाळाला लावून तिथून मागं फिरून यायचंय, मागं वळून पाहायचं नाही. अशा प्रकारे विधी करा, अवश्य तुम्हाला गुण पडेल. ओम काय.